श्री स्वामी समर्थ सर्वांना। वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही 17 जानेवारी शुक्रवारी या दिवशी आहे। ही संकष्टी चतुर्थी वर्षातली पहिलीच आहे आणि पौष महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी तिलकूट या नावाने देखील ओळखली जाते। या चतुर्थीला लंबोदर चतुर्थी असं देखील म्हटलं जातं। आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी अत्यंत प्रभावी असे उपाय करायचे आहेत। बघा, आपण 21 हिरव्या मुगांचा अत्यंत प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। उपाय कसा करायचा याविषयीची माहिती बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमः नक्की लिहा। बघा, आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना काही उपाय करू शकतो। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी जो कोणी हे व्रत करतो त्याचे संकट गणपती बाप्पा हे नष्ट करत असतात। गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करून सेवा करून आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्याला या उपायांचे 100% रिझल्ट हे बघायला मिळत असतात। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर ज्यांचा उपवास असेल त्यांनी संपूर्ण दिवस उपवास करायचा। रात्री चंद्रोदय झाल्यानंतर त्यांना हा उपवास सोडायचा असतो। आता ही चतुर्थी बघा लंबोदर चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते। हे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अवश्य केलं जातं। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पाण्याने, पंचामृताने, गुलाब पाण्याने अभिषेक घालायचा आहे। बघा, चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे ज्ञानाचे, बुद्धीचे देवता आहेत। या दिवशी आवर्जून आपण मुलांसाठी गणपती बाप्पांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। जर का पाण्याने अभिषेक घातला असेल तर हे तीर्थ आपण मुलांना प्यायला द्यायचं आहे। यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती होते। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला त्यांच्या जागेवर ठेवून त्यांना हळदी, कुंकू, अष्टगंध, फुले अर्पण करायची आहे। या दिवशी आवर्जून लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करा। तिलकूट संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या चतुर्थीला गणपती बाप्पांना तीळ न विसरता अर्पण करायचे आहे। तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करत देखील तीळ गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात। यानंतर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, साखरेचा, मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकतात। आता ही झाली सकाळची पूजा। आता यानंतर आपण हा उपाय करणार आहोत। हा उपाय आपण दिवसभरात केव्हाही करू शकतो। आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे। जर का तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही मुलांच्या हातून हा उपाय करून घेतला तरी चालणार आहे। हा उपाय आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी, इच्छापूर्तीसाठी करायचा आहे। बघा, तुम्हाला 21 अखंड हिरवे मूग घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मुठभर मूग घेतले तरी चालेल किंवा तुम्ही 1 पावशर मूग घेतले तरी चालेल। तुम्हाला हे हिरवे मूग एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचे आहेत। बघा, एखाद्या गरजूला तुम्ही हे अर्पण करू शकतात, गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करू शकतात। तुमची जी काही इच्छा असेल, मुलांची जी काही इच्छा असेल ती इच्छा प्रकट करत, इच्छा व्यक्त करत तुम्हाला हे मूग गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही मंदिरात बसून एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। एक माळ तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, श्री गणेशाय नमः, तुम्हाला यापैकी जो पण मंत्र येईल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। ज्यांना मंदिरात जाऊन हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी हा उपाय घरी करायचा आहे। आता हा उपाय घरी कसा करायचा? ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा, धूपदीप लावून घ्या। त्यानंतर तुम्हाला 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एक मूग तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे। हा मूग अर्पण करत असताना तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि जी पण काही तुमच्या मुलांची इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे। बघा, मुलांसाठी आईने हा उपाय केला तरी चालणार आहे। मासिक धर्म असेल, सुतक असेल तर उपाय करता येणार नाही। मुलं जर का मोठी असतील तर तुम्ही मुलांच्या हातून हे हिरवे मूग गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगा। त्यांना ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायला सांगा। टायमिंग असेल तर एक वेळा
गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायला लावा. बघा, हिरवे मूग गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे बघा आपला बुधग्रह हा मजबूत होत असतो आणि यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता ही वाढत असते. मुलांच्या बुद्धीत वाढ होत असते. मुलांच्या बुद्धीत बुद्धी ही विकसित होत असते. कारण मूग हे बुध ग्रहाचे कारक आहेत आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता असल्यामुळे आपण या चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी गणपती बाप्पांना हिरवे मूग अर्पण करायचे आहेत. त्यानंतर इतर देखील उपाय आहेत. ते उपाय देखील तुम्ही या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकतात. आईने मुलांसाठी गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि मुलांची जी काही अडचण असेल, जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांसमोर प्रकट करायची आहे आणि ती पूर्ण होणे अशी प्रार्थना करायची आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मुलांना प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायला लावा. हिरवे मूग गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगा. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा उपाय आहे. बघा, आपण जे काही उपाय करतो हे उपाय एक प्रकारची सेवा असते आणि ही सेवा आपण प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करायची आहे. तुम्ही उपवास जरी केला नाही तरी चालेल. बघा, तुम्ही उपवास जरी केला नाही तरी चालेल. आपण हे सर्व उपाय संकष्टी चतुर्थीला करू शकतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.